गुड आफ्टरनून एव्हरीवन. आवाज येतोय क्लिअर सर्वांना? गुड आफ्टरनून. आवाज येतोय का बघा? आहेत ना सगळे? येस. ओके. कालच्या लेक्चर मध्ये आपण रोलिंग मोशन म्हणजे काय हे पाहिलेलं होतं. रोलिंग मोशन मध्ये बॉडी जर रोल होत असेल तर तिची कायनेटिक एनर्जी काय असते हे पण आपण पाहिलेलं आहे. आता नेक्स्ट पॉइंट आपण जो बघणार आहोत तो म्हणजे आहे वेलोसिटी ऑफ द बॉडी इन रोलिंग मोशन. वेलोसिटी ऑफ द बॉडी इन रोलिंग मोशन. नेक्स्ट पॉइंट इज velocity of the body, velocity of the body in rolling motion, velocity of the body in rolling motion. एखादी बॉडी जेव्हा रोल होतीये तेव्हा त्या बॉडीची जर आपल्याला वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे तर ती कशी घालायची, त्याचा फॉर्म्युला काय आहे ते आपण इथे बघणार आहोत. त्याचा फॉर्म्युला आपल्याला इथे डिराइव्ह करायचा आहे. ओके. तर आता बघा, एखादी बॉडी रोल होते जेव्हा तेव्हा तिची जर आपल्याला वेलोसिटी काढायची असेल तर बघा, सपोज आपण असं म्हणूया की इन्क्लाइन्ड सरफेस आहे एखादा इन्क्लाइन्ड सरफेस आहे. हा जो इन्क्लाइन्ड सरफेस आहे याचा अँगल ऑफ इन्क्लिनेशन जो आहे तो आहे थीटा आणि हा जो सरफेस आहे याची लेंथ आहे s. ओके. इन्क्लाइन्ड सरफेस आहे, या इन्क्लाइन्ड सरफेसची लेंथ किती आहे? s एवढी आहे आणि इन्क्लाइन्ड सरफेसचा हॉरिझॉन्टल सरफेस सोबतचा अँगल आहे थीटा आणि हा जो इन्क्लाइन्ड सरफेस आहे हा इतक्या हाईटवर आहे, म्हणजे h या हाईटवर आहे. कुणापासून? तर हॉरिझॉन्टल सरफेस पासून. इथपर्यंत सगळ्यांना समजलं का? बघा काय काय सांगितलं मी. इन्क्लाइन्ड सरफेस इज इन्क्लाइन्ड ॲट अँगल थीटा. किती अँगलमध्ये इन्क्लाइन्ड आहे? थीटा या अँगलमध्ये इन्क्लाइन्ड आहे. इन्क्लाइन्ड सरफेसची लेंथ किती आहे? s. इन्क्लाइन्ड सरफेसची हाईट बॉटम पासून किती आहे? h एवढी आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायची आहे रोलिंग बॉडीची कायनेटिक एनर्जी, वेलोसिटी. रोलिंग बॉडीची वेलोसिटी फाइंड आउट करायची आहे. तर ती फाइंड आउट करत असताना एक लक्ष द्यायचं आहे बघा सगळ्यांनी. बघा, जेव्हा सपोज मी इथे एखादा स्फियर आहे असं कन्सिडर करते. इथं काय आहे? एखादा स्फियर आहे. हा स्फियर आहे आणि हा स्फियर इथून काय होतो? खाली येतो. डाउनवर्ड डायरेक्शन मध्ये अशा प्रकारे काय होतो? मूव्ह होतो. म्हणजे वरून मी इथून एखादा स्फियर जर सोडला, रिलीज केला, तर तो या इन्क्लाइन्ड सरफेस वरून जेव्हा मूव्ह होणार आहे तेव्हा तो अशा प्रकारे मूव्ह होणार आहे. म्हणजेच तो काय होणार? रोटेट होणार आणि प्लस काय होणार? ट्रान्सलेट होणार. म्हणजेच त्याचं मोशन हे कोणतं मोशन असेल? तर रोलिंग मोशन असेल. स्फियरला इन्क्लाइन्ड सरफेसच्या टॉपवरून रिलीज केल्यानंतर स्फियर स्वतःभोवती रोटेट होणार आहे आणि प्लस तो काय होणार आहे? पुढे ट्रान्सलेट होणार आहे. रोटेट झाला प्लस ट्रान्सलेट झाला याचाच अर्थ तो जो स्फियर आहे तो काय झाला? तर रोल झाला. म्हणजे त्या स्फियरचं मोशन कसलं मोशन आहे? तर रोलिंग मोशन आहे. ओके. आता इथं सुरुवातीला जेव्हा स्फियर इथं आहे, टॉप पोझिशनला आहे, तेव्हा त्याच्याकडे असणारी एनर्जी जी आहे ती कोणती असेल? सांगा बरं मला तुम्ही. जेव्हा स्फियर इन्क्लाइन्ड सरफेसच्या टॉपला आहे तेव्हा त्याच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे? पोटेन्शियल एनर्जी. करेक्ट आहे. आकाश, आसिया, प्राची, आदिती बर्गे करेक्ट आहे. काय सांगितलेलं आहे की आदिती शेरकर, पूर्वा, श्रेया करेक्ट. काय सांगितलं की जेव्हा स्फियर हा टॉपला असेल तेव्हा त्याच्याकडे असणारी एनर्जी असणार आहे पोटेन्शियल एनर्जी. आता स्फियर जेव्हा वरून खाली येतोय, म्हणजे इथून जेव्हा तो रोल झाला आणि खाली आला तेव्हा याची ही पोटेन्शियल एनर्जी ही कन्वर्ट कशामध्ये झाली? कशामध्ये कन्वर्ट झाली? पोटेन्शियल एनर्जी कन्वर्ट कशामध्ये झाली? कायनेटिक एनर्जी मध्ये. पण ती कायनेटिक एनर्जी जी आहे ती कोणती असणार? तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन. कारण त्या स्फियरचं काय होत आहे? रोलिंग मोशन परफॉर्म होत आहे आणि म्हणूनच स्फियरकडे पहिल्यांदा आहे पोटेन्शियल एनर्जी. स्फियर रिलीज झाला, वरून तो खाली येतो. खाली येत असताना त्याच्याकडे असणारी पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती कन्वर्ट झाली. कशामध्ये कन्वर्ट झाली? तर कायनेटिक एनर्जी मध्ये. पण ती कायनेटिक एनर्जी कोणती आहे? तर इट इज ऑफ द रोलिंग मोशन. म्हणजे इथे आपण असं म्हणू शकतो पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट, पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट इज इक्वल टू काय असेल? तर कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग
मोशन किंवा रोलिंग बॉडी. ओके, म्हणजे इथे पोटेन्शियल एनर्जीची हायेस्ट पॉइंटला आहे ती इक्वल टू काय असणार आहे, कायनेटिक एनर्जी कुणाची, रोलिंग बॉडीसाठी असणार आहे. आता पोटेन्शियल एनर्जी हायेस्ट पॉइंटला किती असेल त्याचा फॉर्म्युला आहे mgh. पोटेन्शियल एनर्जी ॲट हायेस्ट पॉइंट किती असणार आहे, mgh. कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी, जर एखादी बॉडी रोल होत असेल तर तिची कायनेटिक एनर्जी आपण कशी काढतो, तर हाफ mv² इंटू 1 प्लस k² अपॉन r². हा फॉर्म्युला आपण काल डिराइव केलेला आहे. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग मोशन हा फॉर्म्युला काल आपण बघितला. काय फॉर्म्युला आहे, हाफ mv² इंटू ब्रॅकेट 1 प्लस k² अपॉन r². पोटेन्शियल एनर्जी हायेस्ट पॉइंटला आहे mgh. कायनेटिक एनर्जी रोलिंग बॉडीची आहे हाफ mv² इंटू 1 प्लस k² अपॉन r². दोन्ही साइडचा m कॅन्सल झाला, इथे येईल gh इक्वल टू हाफ v² इंटू 1 प्लस k² अपॉन r². आता हा जो 2 आहे हा इकडे आणूयात आपण, 2gh झाला इज इक्वल टू v² इंटू 1 प्लस k² अपॉन r². आपल्याला फाइंड आउट करायचं आहे v, तर मग v² चा फॉर्म्युला काय येईल बघा, v² इक्वल टू 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². ओके, v² इज इक्वल टू काय मिळालं, 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². आता जर आपल्याला v फाइंड आउट करायचा असेल, v² इक्वल टू 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r² आहे. आता v फाइंड आउट करायचा आहे, तर v कसा काढायचा, दोन्ही साइडला स्क्वेअर रूट घ्यायचं. मग v इक्वल टू काय येणार, तर अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². v इक्वल टू काय असेल, अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². ओके, दिस इज द वेलोसिटी ऑफ द रोलिंग बॉडी. एखादी बॉडी रोल होत असेल, तिची जर वेलोसिटी काढायची आहे तर फॉर्म्युला काय असणार आहे, v इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². सगळ्यांना समजलेलं आहे का बघा, समजले का सांगितलेलं, काय काय केलं आपण लक्षात आलं. एखाद्या रोलिंग बॉडीची जर वेलोसिटी काढायची आहे तर त्यासाठी आपण काय केलं, तर इथे हायेस्ट पॉइंटला असणारी पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू काय असणार, कायनेटिक एनर्जी ऑफ द रोलिंग बॉडी. मग mgh इक्वल टू हाफ mv² इंटू 1 प्लस k² अपॉन r². v चा फॉर्म्युला सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवा, v इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k² अपॉन r². आता बघा, सपोज आपण असं म्हणूया की v डिपेंड कुणावर असणार आहे, v डिपेंड कुणावर असेल, h वर डिपेंड आहे, k वर डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे इथे आपण असं म्हणूया की इन्क्लाइन सरफेसची जी हाईट आहे, इन्क्लाइन सरफेसची जी हाईट आहे त्या हाईटवर डिपेंड आहे की स्पीड किती असणार आहे. जेवढी हाईट जास्त घ्याल तुम्ही तेवढं स्पीड जास्त असणार, जेवढी हाईट कमी असेल तेवढी स्पीड कसं असणार आहे, कमी असणार आहे. म्हणजे इन्क्लाइन सरफेस बघा सपोज असा आहे तर काय होणार आहे, तिथं स्पीड कमी असेल, अँगल तुम्ही वाढवत गेला म्हणजे हाईट वाढली, हाईट वाढवून कसं काय होणार, त्याचं स्पीड इन्क्रीज होत जाणार आहे. आता आणखी काय, तर सपोज जर एकच इन्क्लाइन सरफेस आहे, हा एकच सरफेस आहे, म्हणजे हाईट जर कॉन्स्टंट आहे, तर त्या केसमध्ये बॉडी कोणती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे की त्या बॉडीचं v हे स्पीड किती असेल. बॉडी कोणती आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे की v किती असणार आहे. आता जर तुम्ही डिफरंट बॉडीज घेतल्यात, रिंग, डिस्क, हॉलो स्फियर, सॉलिड स्फियर, हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर, या डिफरंट बॉडीजसाठी k च्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्या पण डिफरंट असणार आहेत. डिफरंट बॉडीजसाठी जर k च्या व्हॅल्यू डिफरंट असतील तर त्या केसमध्ये स्पीड कसं असणार आहे, v डिफरंट असणार आहे. ओके, म्हणजे काय सांगितलं मी की इथं त्या रोलिंग बॉडीचं जे स्पीड आहे, लिनियर स्पीड आहे, ते डिपेंड कुणावर आहे, k वर, म्हणजेच कुणावर, रेडियस ऑफ गायरेशनवर. रेडियस ऑफ गायरेशन ज्या बॉडीसाठी कमी असेल त्या बॉडीचं स्पीड जास्त असेल. बघा v हे k ला इन्व्हर्सली प्रपोर्शनल दिसते इथे, बरोबर. म्हणजे इथं जेवढी k ची व्हॅल्यू कमी असणार तेवढी त्याची स्पीडची व्हॅल्यू ही जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि k ची व्हॅल्यू जेवढी जास्त असेल तेवढं त्याचं स्पीड कमी असेल. आता मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारते, तुम्ही मला आन्सर सांगायचं आहे याचं. सपोज एकच सरफेस आहे, हा एकच इन्क्लाइन सरफेस आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही एमसीक्यू सोडवाल त्याच्यामध्ये हा क्वेश्चन दिसेल बघा, मी आता सांगते तो. इथून जर आपण या सरफेसवरून सपोज 3 बॉडीज ड्रॉप केल्या, त्यातली पहिली बॉडी आहे रिंग, दुसरी
बॉडी आहे डिस्क आणि तिसरी बॉडी आहे सॉलिड स्फिअर. 3 बॉडीज कोणत्या कोणत्या सांगितल्या मी? रिंग, डिस्क आणि सॉलिड स्फिअर. अशा 3 बॉडीज एका सरफेसवरून आपण ड्रॉ केल्या आहेत. हां, तर आता मला सांगा तुम्ही की या 3 बॉडीज मधली कोणती बॉडी ही बॉटमला सगळ्यात पहिल्यांदा रीच होईल? ह्याचा आन्सर तुमच्याकडून एक्सपेक्टेड आहे. बघा इथे मी तुम्हाला सांगितलं ते कसं काढायचंय. जर हाईट सेम असेल तर सगळ्यात पहिल्यांदा कोणती बॉडी बॉटमला येईल? रिंग येईल, डिस्क येईल. अभिषेक आन्सर करेक्ट आहे. रिंग येईल, डिस्क येईल का सॉलिड स्फिअर येईल? ओके, ज्याची के ची व्हॅल्यू सगळ्यात कमी त्याचं स्पीड v सगळ्यात जास्त असं लक्षात ठेवायचं आहे. ओके, ज्यांनी कोणी स्फिअर हे आन्सर सांगितलेलं आहे त्या सगळ्यांचा आन्सर करेक्ट आहे. बघा रिंग, डिस्क आणि सॉलिड स्फिअर या ऑब्जेक्ट्स मध्ये स्फिअरची रेडियस ऑफ गायरेशन k ही असते √2/5r आणि डिस्क साठी असते ती √r/√2 असते आणि रिंग साठी r असते. म्हणजे इथं आन्सर आपलं काय येणार? स्फिअर, कारण स्फिअरची रेडियस ऑफ गायरेशन, सॉलिड स्फिअरची रेडियस ऑफ गायरेशन ही कमी आहे या 3 बॉडीज मध्ये आणि म्हणूनच रेडियस ऑफ गायरेशन कमी असल्यामुळे त्याचं स्पीड v जास्त असेल आणि तो सगळ्यात पहिल्यांदा बॉटमला रीच होईल. आता मला सांगायचं आन्सर हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर आणि हॉलो स्फिअर. बघा हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर, हॉलो स्फिअर यांच्यातला कोणता ऑब्जेक्ट बॉटमला पहिल्यांदा येईल? सगळ्यांच्या k च्या व्हॅल्यूज बघा काय काय आहेत आणि त्याच्यावरून व्यवस्थित कॅल्क्युलेशन करून मग मला आन्सर सांगायचं आहे. k च्या व्हॅल्यूचं कॅल्क्युलेशन करायचं. तिघांमधली k ची व्हॅल्यू कुणासाठी सगळ्यात जास्त आहे ती काउंट करायची. बघा कोणते ऑब्जेक्ट सांगितले मी? हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर आणि हॉलो स्फिअर. हॉलो सिलेंडर, सॉलिड सिलेंडर आणि हॉलो स्फिअर या तिघांपैकी सगळ्यात पहिल्यांदा बॉटमला येणारी बॉडी किंवा ऑब्जेक्ट हा कोणता असेल? त्यासाठी तुम्हाला बघावं लागेल की सॉलिड सिलेंडर आहे त्याच्यासाठी k ची व्हॅल्यू किती असते, हॉलो सिलेंडर आहे त्याच्यासाठी k किती असतो आणि हॉलो स्फिअर साठी किती असतो. तिघांसाठी k च्या व्हॅल्यू बघायच्या किती येतात. इथं k किती आहे बघा तिघांचा आणि कंपेअर करून मग मला आन्सर सांगा. सॉलिड सिलेंडर साठी k ची व्हॅल्यू कोण सांगेल मला काय असते? सॉलिड सिलेंडर आहे, रेडियस ऑफ गायरेशन काय असणार आहे त्याच्यासाठी? बोला पटकन सांगायचं. सॉलिड सिलेंडर इज सिमिलर टू काय असतं? सॉलिड सिलेंडर सेम कुणासारखा असतो? डिस्क सारखा असतो ना, आठवलं का? r/√2 करेक्ट आहे आदिती. r/√2 ओके. सॉलिड सिलेंडर साठी r/√2 ही k ची व्हॅल्यू असते, ती सिमिलर टू डिस्क असते. हॉलो सिलेंडर साठी k ची व्हॅल्यू सिमिलर टू डिस्क आहे आणि ती व्हॅल्यू किती असणार आहे तर r असणार आहे. k = असेल r. त्यानंतर हॉलो स्फिअर जर तुम्ही घेतला हॉलो स्फिअर तर k ची व्हॅल्यू असेल √2/3r. √2/3r. आता या तिघांमध्ये r तर आन्सर येणारच नाहीये. आता इथं 1/√2 आणि इथं √2/3 आहे. या दोघांपैकी स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोणती आहे ती बघायची. 1/√2 आणि रूटमध्ये 2/3. बघा ना 1/√2 आहे इथं आणि इकडे काय सांगितलं की रूटमध्ये 2/3 आहे. म्हणजे हे आहे रूटमध्ये हाफ आणि हे आहे रूटमध्ये 2/3. रूट हाफ म्हणजे किती येणार 0.5 आणि √2/3 म्हणजे किती येणार 0.6. ओके. आता यातली मोठी व्हॅल्यू कोणती दिसते आपल्याला? या दोघांपैकी ग्रेटर व्हॅल्यू कोणती आहे 0.6 म्हणजे √2/3 ग्रेटर आहे सगळ्यांच्या. सॉरी स्मॉलेस्ट कोण आहे बघा, स्मॉलेस्ट पाहिजे ना आपल्याला √0.5. ही व्हॅल्यू स्मॉलेस्ट आली ना, बरोबर आहे का? येते का लक्षात सगळ्यांच्या? काय केलं आपण स्मॉलेस्ट व्हॅल्यू काढतोय k ची. हां, k ची r ही व्हॅल्यू स्मॉलेस्ट असू शकते का? नाही. मग या दोनच व्हॅल्यू चेक करा. इथे 1/√2 म्हणजे रूटमध्ये 1/2, इथे रूटमध्ये 2/3, रूटमध्ये हाफ म्हणजे 0.5, रूटमध्ये 2/3 म्हणजे 0.6. म्हणजे या दोघांच्यातली स्मॉलेस्ट व्हॅल्यू कोण 0.5 म्हणजे k ची व्हॅल्यू ही स्मॉलेस्ट कोणासाठी आहे? सॉरी कुणासाठी
कुणासाठी आहे सॉलिड सिलेंडरसाठी स्मॉलेस्ट कुणासाठी आहे के ची व्हॅल्यू या तिघांच्या सॉलिड सिलेंडरसाठी स्मॉलेस्ट आहे आणि म्हणून त्याचं स्पीड v हे ग्रेटेस्ट असेल या तीन बॉडीजमध्ये. आलं लक्षात सगळ्यांचं सांगितलेलं. के ची व्हॅल्यू सॉलिड सिलेंडरसाठी या तिघांशी कंपेअर केल्यानंतर स्मॉलेस्ट येते आणि म्हणून त्याचं स्पीड ग्रेटेस्ट असेल आणि या तिघांमध्ये सॉलिड सिलेंडर हा पहिल्यांदा बॉटमला रीच होईल. ओके, अशा टाईपचा क्वेश्चन जो असेल डिफरंट बॉडीज आहेत कोण पहिल्यांदा खाली बॉटमला रीच होईल हे जर काढायचं असेल तर डिपेंड कशावर के च्या व्हॅल्यूवर. के ची व्हॅल्यू स्मॉलेस्ट त्याचं स्पीड जास्त. ओके, अशा प्रकारे हे आन्सर डिराइव्ह केलं जाईल. ओके, आता यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की डिफरंट बॉडीजसाठी स्पीडचे फॉर्म्युले काय येतात. सपोज मी हे फर्स्ट ऑब्जेक्ट घेते रिंग घेतली रिंग, तर रिंग साठी के ची व्हॅल्यू किती असते r असते. रिंग साठी के किती असतो r असतो. मग स्पीडचा फॉर्म्युला √2gh अपॉन 1 + k² अपॉन r² इज इक्वल टू √2gh डिवाइडेड बाय 1 + r² अपॉन r². पुढे इज इक्वल टू √2gh अपॉन 1 + 1 म्हणजे √2gh अपॉन 2 म्हणजे किती आला √gh. v इक्वल टू काय मिळालं बघा √gh. काय केलं आपण रिंग हा ऑब्जेक्ट घेतला. जर रिंग असेल तर रिंग साठी रोलिंग मोशनचं स्पीड कसं काढणार आपण तर √gh या फॉर्म्युल्याचा यूज करून. कारण इथे के ची व्हॅल्यू आपण r टाकली तर r² अपॉन r² 1 आला आणि 2/2 कॅन्सल झाला. आन्सर आलेला आहे √gh. फॉर रिंग v इज इक्वल टू √gh. आता तुम्ही मला सांगायचं हे लिहून झालं का. लिहून झालेलं आहे का सगळ्यांचं हे झालं ना. येस. आता नेक्स्ट सपोज तुम्हाला मी सांगितलं हॉलो सिलेंडर आहे. हॉलो सिलेंडर सेकंड ऑब्जेक्ट घ्यायचा आहे हॉलो सिलेंडर. हॉलो सिलेंडर तर तुम्ही सांगा बरं आता हॉलो सिलेंडर साठी v इक्वल टू काय असेल. सेम करेक्ट असेल. आसिया प्राची वैष्णवी करेक्ट आहे. पूर्वा श्रुती करेक्ट आहे. सृष्टी सुयश आदिती करेक्ट. ओके, गिरिजा अंकिता करेक्ट. काय लक्षात ठेवायचं की हॉलो सिलेंडर इज सिमिलर लाईक रिंग. ओके, आणि त्यामुळे रिंग साठी जो v चा फॉर्म्युला होता तोच कुणासाठी असणार आहे हॉलो सिलेंडर साठी. ओके, हॉलो सिलेंडर इज सिमिलर लाईक रिंग सो v इक्वल टू √gh. त्यानंतर आता सेकंड पुढचा ऑब्जेक्ट थर्ड ऑब्जेक्ट डिस्क. डिस्क साठी के ची व्हॅल्यू काय असते बघा. डिस्क साठी r/√2. डिस्क साठी के किती असतो r/√2 असतो. तर v इक्वल टू काय येणार √2gh अपॉन 1 + k² अपॉन r². v इक्वल टू काय असेल √2gh अपॉन 1 + k² अपॉन r². इट इज इक्वल टू √2gh अपॉन 1 + k² करा r/√2 चा स्क्वेअर r² अपॉन 2 डिवाइडेड बाय r². इथं r² कॅन्सल होईल. पुढे काय येईल बघा रूट मध्ये 2gh आणि अपॉन 1 + 1 हा रूट मध्ये 2gh अपॉन 3/2. आन्सर काय आलं 4/3gh. √4/3gh. आता डिस्क साठी जी v ची व्हॅल्यू आहे डिस्कची जी v ची व्हॅल्यू आहे तीच कुणासाठी असेल सॉलिड सिलेंडर साठी. सॉलिड सिलेंडर साठी सेम व्हॅल्यू असेल. हॉलो सिलेंडर सिमिलर टू रिंग आणि सॉलिड सिलेंडर सिमिलर टू डिस्क असतं आणि म्हणून डिस्क आणि सॉलिड सिलेंडर या दोघांसाठी v किती असणार आहे √4/3gh. ओके, झालं का लिहून झालंय. ओके, नेक्स्ट ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. नेक्स्ट सॉलिड स्फियर. नेक्स्ट ऑब्जेक्ट आहे सॉलिड स्फियर. सॉलिड स्फियर. सॉलिड स्फियर जो असेल त्याच्यासाठी के ची व्हॅल्यू असणार आहे
इक्वल टू अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. अंडर रूट 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर रूट मध्ये 2gh अपॉन 1 प्लस k स्क्वेअर म्हणजे इथे येणार 2/5 r स्क्वेअर अपॉन r स्क्वेअर. r स्क्वेअर कॅन्सल झाला. रूट मध्ये 2gh अपॉन 1 प्लस 2/5 अंडर रूट 2gh अपॉन 7/5. आन्सर आलं 10/7 gh. रूट मध्ये काय येणार 10/7 gh. हॉलो स्फिअरचं तुम्हाला जमेल फाइंड आउट करायला. हॉलो स्फिअर साठी ही व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट करू शकताय का? कराल. k ची व्हॅल्यू टाकायची अंडर रूट 2/3r अंडर रूट 2/3r टाकायची आणि इथं फायनल आन्सर काय येतंय ते उद्या मला सांगायचं. ओके. येस.